40 आमदार पण तिथे नेले आणि 2 महत्त्वाचे प्रकल्प पण तिथे नेले. आदित्यजी, काल प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे आणि पुढच्या काळात गुंतवणूक असेल, उद्योग असेल किंवा प्रकल्प असतील या बाबतीत सहकार्याची भूमिका ठेवा अशी ही विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली. आणि या अनुषंगाने सर यांच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ असं पण त्याचं बोलणं. नाही, एक पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात जसं मी सांगितलं ना की केंद्र सरकारबद्दल PM साहेबांबद्दल मी कुठे बोलतच नाही, कारण आमचं जेव्हा सरकार होतं ह्या गोष्टीचा पाठपुरावा आमचा बरोबर चाललेला. आता तुम्ही बघितलं असेल आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असेल, टुरिझम कल्चरमध्ये असेल किंवा आम्ही डॅव्हॉसला गेल्यानंतर देखील केंद्र सरकारबरोबर नीट जर पाठपुरावा केला, सांगड नीट घालली तर नीट सगळं होऊ शकतं. ह्या सरकारमध्ये हे जे 40 जे गेले तिथे आणि जे काही आता बघतोय आपण व्यवस्थेमध्ये कोणाचं लक्ष हे प्रशासनावर नाही आहे, राज्य चालवण्यावर नाही आहे, नुसतं राजकारणावर आहे. आणि हाच माझा आक्षेप आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सगळीकडे फिरत असाल, बैठका घेत असाल, राजकीय जे काही कार्यक्रम करायचे ते करत असाल, अजून फोडाफोडी कराल, हे सगळं ठीक आहे. पण हे सगळं होत असताना तरुण मुलामुलींचे जे 1 लाख काल रोजगार आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेले आहेत, या बल्क ड्रग पार्कमधून तेवढेच मला वाटतं 70,000-80,000 रोजगार ते जे निघून गेलेले आहेत, त्याला उत्तर कोण देणार आणि जबाबदार कोण आहे? कारण आमचं सरकार जर असतं तर आम्ही केंद्र सरकारशी पाठपुरावा करून हे प्रोजेक्ट्स आणले असते. तसं इकडच्या सरकारने तिकडच्या सरकारचं बोलणं होतं. युवासेनेतर्फे उद्या निषेधार्थ मोर्चा आयोजित केलेले आहेत, स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे, सामील व्हा असं आवाहन देखील करण्यात आलेलं. काय स्वरूप असतं? आता काय झालंय, तरुणांना तेवढंच हातात राहिलेलं आहे, कारण रोजगार जे होते ते निघून गेलेले आहेत. आणि म्हणून युवासेनेतर्फे असेल वाटतं, इतर अनेक विद्यार्थी संघटना आहेत, अजूनही महाराष्ट्रातलं तरुण शांत आहे, पण त्या पेशन्सचा अंत पाहू नका. असे रोजगार जर आपल्या महाराष्ट्रातून निघून जायला लागले तर आपल्या खोट्या आश्वासनावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जसं आमच्यासोबत तुम्ही गद्दारी केले तसंच महाराष्ट्राच्या तरुणांबरोबर तुम्ही गद्दारी केले हे लोकांसमोर येईल. एक मिनिट, ठीक आहे. जेव्हा मुद्दा उपस्थित केला जातो आणि या प्रकरणाची आता जेव्हा चर्चा पडसाद उमटत आहे त्यावेळेस नाणार असेल किंवा बारसू या 2 प्रोजेक्टची चर्चा सुरू झाली आहे की तिथेही विरोध झाला, तिथेही रोजगार निर्मिती होणार होती. मग त्याचं काय? तिथे मी रत्नागिरीत गेल्यानंतर बोलेन, पण तिथे पण आपलं मत स्पष्ट आहे की स्थानिकांना विचारा आणि जे काही त्यांना मान्य असेल ते करणं गरजेचं. जसं आता इथे पण तळेगावमध्ये MIDCचा प्लॉट होता, तिथे कोणाचा विरोध नव्हता म्हणून आपण आणत होतो. बल्क ड्रग पार्क तसंच होतं की तिथे कोणाचा विरोध नव्हता, CTP प्लांट वगैरे सगळं होतं, पर्यावरणाची पूर्ण आपण काळजी घ्यायची स्थिती घेतलेली आणि ते पुढे आणत होतो. म्हणजे जे जिथे महाराष्ट्राला नको असतील किंवा महाराष्ट्राला जे काही थोडे दुखवणारे प्रस्ताव असतील ते हट्टाने पुढे आणायचे, पण महाराष्ट्राला हवेत हक्काचे प्रस्ताव आहेत ते इथून पळवून न्यायचे, हेच या सरकारचं धोरण आहे का? आणि म्हणून नाणार आणि बारसूबद्दल देखील आमचं मत स्पष्ट आहे की स्थानिकांना जे मान्य असेल तिकडच्या भूमिपुत्रांना त्यांच्यासोबत आम्ही उभे राहू. एक मिनिट, त्यांचा होता मग इथे आपने कहा कि केंद्र सरकार के दबाव के तहत वो प्रोजेक्ट जो है वो गुजरात चला गया है. बल्क ड्रग पार्क के बारे में भी आपने बात की है. तो 26 जुलाई तक क्या ये महाराष्ट्र के साथ था प्रोजेक्ट और 26 जुलाई के बाद चला गया? जरा हिंदी में दोहराइए. आपसे ठीक है. हाँ. मैं ये जो हम बात कर रहे थे बल्क ड्रग पार्क की, कल अगर आप देखें तो वेदांत और फॉक्सकॉन का जो प्रोजेक्ट है, कल हमें ये पता चला कि वो कल हमारे हाथों से निकल गया. महाराष्ट्र में पूरी उनकी तैयारी थी आने की, पुणे के जिले में पूरा उनका फिक्स हुआ था आना. ठीक है, जो भी उनकी बातें केंद्र सरकार से हो, गुजरात सरकार से हो, अच्छी निगोसिएशन हुई होगी शायद गुजरात से, उधर चले गए, उसका दुख नहीं है. दुख इसी बात का है कि जो प्रोजेक्ट हम महाराष्ट्र में लाने वाले थे, हमारे निगोसिएशन चल रहे थे सरकार से वेदांता और फॉक्सकॉन के साथ, वो कहीं ना कहीं वहाँ उन्होंने देखा नहीं इस सरकार ने या ये जो व्यवस्था है इन्होंने, और ये प्रोजेक्ट हाथों से निकल गया. वैसे ही शायद मुख्यमंत्री महोदय अभी के मंडलों में या इधर उधर घूमने में व्यस्त रहेंगे, उनके राजनीतिक जीवन में व्यस्त रहेंगे, और 3 सितंबर को बल्क ड्रग पार्क का जो प्रस्ताव था, हमारा जो प्रोजेक्ट था, वो भी हमारे हाथों से निकल गया है. वो कहाँ गया है? तो आंध्र प्रदेश गया है, हिमाचल प्रदेश गया है और गुजरात गया है. वहाँ जाने से हमारा दुख की बात नहीं है. हमारे देश में हर एक राज्य में उचित इन्वेस्टमेंट आनी ज़रूरी है, वहाँ जो विकास होना है वो ज़रूरी है, उधर के जो भूमिपुत्र हैं उनको भी रोजगार उपलब्ध होना ये भी बहुत ज़रूरी है. लेकिन बात यही है, दुख इसी बात का है कि जो प्रोजेक्ट महाराष्ट्र में आने चाहते थे, जिसपे महाराष्ट्र का पूरा अधिकार था, हक बनता था पूरे मेरिट पे, वो प्रोजेक्ट हमारे हाथों से चले जा रहे हैं. जो प्रोजेक्ट महाविकास आघाड़ी सरकार के दौरान आना चाहते थे वो आज हम देख रहे हैं कि हम महाराष्ट्र में आना नहीं चाहते ऐसे कह रहे हैं. तो इसी बात का दर्द है, इसी बात का दुख है. और इस पे भी कल हमने जो बयान यहाँ बैठ के दिया,
आज भी दे रहे हैं। मुझे नहीं लगता कि मुख्यमंत्री महोदय या राज्य के उद्योग मंत्री महोदय को पता भी होगा कि बल्क ड्रग पार्क हमारे हाथों से चला गया है और लाखों जो रोजगार उपलब्ध होने वाले थे इस महाराष्ट्र में वो युवाओं के हाथों से निकल गए हैं। इसी बात का दर्द है। आपण मगाशी उल्लेख केला की मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं, आपण मागणी करणार का राजीनामा? मी राजीनामा कोणाचं, मी तर सांगतो की 40 राजीनामा द्यावा आणि निवडणुकीत उतरावं, हे तर माझं वेगळं, हे वेगळ्या गोष्टीवर, नैतिक गोष्टीवर आहे। पण ह्या गोष्टींवर मला वाटतं कुठच्याही इतर राज्यांमध्ये असतं तर उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला असता। आपण बघितलं असेल, मला वाटतं पोर्चुगल की स्पेनमध्ये कुठेतरी एका बाईची डिलिव्हरी नीट नाही झाली म्हणून तिकडच्या केंद्रीय हेल्थ मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि इथे अजूनही आरोप प्रत्यारोप करत आहेत। म्हणजे राज्यात नक्की कुठचं राजकारण सुरू आहे, राज्य चालवायचं आहे की अशीच मजा मस्ती करत राहायची, हे एकदा ह्या व्यवस्थेने ठरवावं। येतो तिथे येतो खास करून तळेगावमध्ये फॉक्स वगैरे त्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे, कारण हा प्रकल्प आमच्यासाठी खूप गरजेचा होता आणि इथल्या भूमिपुत्रांसाठी गरजेचा होता। नक्कीच ना, आपण बघितलं असेल जसं आता देसाई साहेबांनी गेल्या 7 वर्षात जेवढे इथे इन्व्हेस्टमेंट आणली, उद्योगमंत्री म्हणून त्यांचं पूर्णपणे क्रेडिट आहेच, तसंच तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आम्ही क्रेडिट देतो। पण ह्याचा हाच अर्थ लागतो ना की जबाबदारी कोणीतरी घेऊन पुढे यायला पाहिजे। आता तुम्ही व्यवस्था ही चालवत आहात, विरोधी पक्षासारखं आमच्यावर आरोप करून चालणार नाही, तुम्हाला उत्तरं द्यायचे आणि व्हॉट्सअपमधून उत्तरं नाही द्यायचेत आम्हाला, अधिकृत पेपरवर कागदपत्रावर उत्तर द्यायचं। नाही, उत्तर सगळीकडे आपण बघतो ना सकाळपासून की हा 2015 नाही, आमचं छुप्या बैठका नसतात। आदित्यजी, भाजपनं असा आरोप केलेला आहे की फॉक्सवॅगनचं महाराष्ट्रात प्रस्तावित युनिट होतं ते स्थापन करणार नाही अशा पद्धतीची घोषणा जी आहे 7 जानेवारी 2020ला तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं होतं। याबाबतीत तुम्ही त्यांना जाब विचारला होता का? अशा पद्धतीचं भाजपने पण ते कशाला बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला बनतात, त्यांच्यावर कोण बोलतंय? आणि देसाई साहेब आपणच हो, मी ते सांगितलंच, तो प्रकल्प ज्याचा MOU झाला होता, परंतु MOU करून ते जे गेले ते येतच नव्हते, तेव्हा तो रद्द करण्याचा प्रश्न नाही, आम्ही त्यांची वाट बघत होतो, परंतु फॉक्सकॉनचे कोणीही आलेच नाहीत परत महाराष्ट्राशी बोलायला किंवा MOUची अंमलबजावणी करायला। अंमलबजावणीचा प्रश्न होता आणि तो प्रकल्प हा ॲपलचे आयफोन इथे असेंबल करावे असा प्रकल्प होता। त्याची आणि ह्याची जी गल्लत घालतायत हे सर्विसवी चुकीचं आहे। हा जो प्रकल्प आहे हा चिप्सचा म्हणजे सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले ह्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रकल्प आहे आणि ह्याच्यामध्ये वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन असे 2 भागीदार आहेत। त्याच्यानंतर तो इथे 2015चा ते MOU होता, ही तर आत्ताची सगळ्या चर्चा चालू होत्या, जानेवारीत झालेली बैठक, त्यानंतर अनेक झालेल्या चर्चा, मग दावोस इथे झालेली मे महिन्यातली 2022ची बैठक, 2022 जूनमध्ये माझी दिल्लीत झालेली बैठक, हे तर सगळं आतापर्यंत हे सगळं चालू होतं। हा लाईव्ह प्रोजेक्ट असताना हा गेला, हे मोठं धक्कादायक आहे आणि त्याच्या पाठोपाठ बल्क ड्रग पार्क गेलेलं आहे, अजून काय काय जाईल माहिती नाही। आणि मुख्य गोष्ट म्हणजे जेवढे रोजगार आपल्याकडे उपलब्ध होणार होते त्याचं काय झालं? म्हणजे आमच्या इकडच्या मुलामुलींनी नुसतं डिग्र्या घ्यायच्या आणि असंच घरी बसायचं का? हा एक मोठा प्रश्न राहतो ना। नाही, मी आज परत जसं काल सांगितलं की हे राजकीय प्रश्न आहे आणि हे राजकीय प्रश्न आपल्या आपल्या मार्गाने पुढे निघत असतात, त्याचा तोडगा निघत असतो। माझ्या राज्यासाठी आज कुठे ना कुठेतरी तरुण, एक 32 वर्षाचा तरुण म्हणून मला वाटतं की हे 2 मोठे प्रोजेक्ट जे आपल्या राज्यात येणार होते, लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणार होते, ह्याची सरकारला काडी मात्र चिंता देखील नाही आहे, हे बघून मला धक्का बसलेला आहे। म्हणजे मला हेच अपेक्षित होतं काल कुठेतरी मुख्यमंत्री महोदय काहीतरी स्टेटमेंट करतील, पण तिथे कुठे स्टेटमेंट आलं नाही, ह्याची माहिती खरी आहे ती लोकांसमोर आणतील, तसं झालं नाही। बल्क ड्रग पार्क आपल्या हातातून निसटून गेलेला आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी तरी व्यक्त करतील, तसं कुठेही झालं नाही। म्हणजे तरुणांनी नुसतं अभ्यास करायचा, डिग्र्या घ्यायच्या आणि घरी बसायचं। आता महाराष्ट्राचे चित्र असं दिसतंय, कारण हे जे काही राजकारण आहे हे खोके सरकार, जसं मी सांगितलं काल, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, आज दुसरा धोका दिसतोय आम्हाला। आता तेच मला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांचा अभ्यास बघा ना, ही पॉलिसीज मुळात चांगली पॉलिसी केंद्राची डिसेंबर 2021ची आहे, तर 2 वर्षाचं कुठे काढते तुम्ही? गेल्या 7 महिन्यातलं आहे। आणि ज्या काही बैठका होत्या आमच्याकडे, जे महिने राहिले 2022चे सरकारमध्ये, त्याच्यात आम्ही केलेलं। मग मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमध्ये का सांगितलं की 4 लाख कोटी? तर माहिती चुकीची सांगितली हाऊसमध्ये, 2 लाख कोटीचं 4 लाख कोटी सांगितलं। ट्विट का केलं? त्याचं श्रेय का घेतलं? सॉरी,
you have said that this government has betrayed the youth. I have, and it has betrayed its own ethic of Maharashtra of working hard and bringing investment into Maharashtra. Maharashtra has always been the financial capital of India, and like I've said before, I have no pain about investment going across the country. It has to go in every state because this country has to develop. But where we are fighting on a meritorious basis, there is a healthy competition between states. We're looking at states like Tamil Nadu, Telangana, Andhra, Gujarat, Karnataka, Maharashtra, Bengal, all of us competing in a healthy sphere. How can we lose a project that is on merit, on technical grounds, number one for Maharashtra? How can we lose that? It only means that the Chief Minister and the Industries Minister is completely unaware of what is happening in this sphere. And they are busy in politics, dirty politics, and not for working for the benefit of the state. Any other chief minister would have asked for resignation